आणि आता आपण पकोडे शिकतोय तर बेबी कॉर्नचे, तर त्याचं साहित्य लिहून. बेबी कॉर्न ब्लांच केलेले, बेसन, हे कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर, हिरे पुडे, चाट मसाला, आलं मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, दही, तेल आणि मीठ. साहित्य झालं. आणि आता आपण आधी काय करतोय? आधी आपण आता हे जे बेबी कॉर्न पकोडे आहेत त्याच्यासाठी आपण हे पण ब्लांच केलेलेच आहे. अच्छा. आणि परत त्याने पण कट दिलाय ना त्याला. ते जर का नुसते तसेच घेतले कच्चे आणि असे कापायचा प्रयत्न केला तर ते तुटून जातात. हा, याच्याने हे अगदी जसकार पाहिजे मस्त असं छान मिळालं. तर हे आपण आता सगळेच मिळूया. हे मॅरिनेशन करायचंय का? आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू आधी. त्याला पाणी सुटेल. त्यानंतर हा चाट मसाला, ही जिऱ्याची पूड. चाट मसाला आणि जिरे पावडर घातले की त्याची लज्जतच छान. आणि काय काय? आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. अच्छा. ही जशी आवडेल तसं, म्हणजे जितकं तुम्हाला पाहिजे. औरंगाबाद मध्ये असं सगळं मस्त चमचमीत. ओके. हे असं आता साधारण 10-15 मिनिट तरी ठेवून द्यायचं. आणि मीनवेल आपल्याला ह्याचं बॅटर आपण तोपर्यंत बॅटर तयार करू. बरं, ठीक आहे. हे मॅशन करतो आणि तोपर्यंत ह्याचं बॅटर करून घेऊया. बेबी कॉर्न आपलं मॅरिनेशन होत आहे तोपर्यंत आपण ह्याचं पीठ भिजवतोय. तर कसलं पीठ आहे? हे बेसन आहे, हे कॉर्नफ्लोअर आहे, दही आणि मीठ. आणि प्रमाण काय असणार आहे? प्रमाण असं नाहीये, साधारण 1 चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स करायचं. दही आपण एरवी भजीच्या पीठ मध्ये घेत नाही, ते एक थोडंसं नाविन्य आहे. बेसन 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर, त्याने जरा खुसखुशीतपणा येतो. कॉर्नफ्लॉवर नसेल घालायचं तर तांदूळाची पिठी तुम्ही घालू शकता. मीठ. आपण त्याला पण मॅरिनेशन केलेलं आहे बऱ्यापैकी, त्यामुळे याच्यात अजून काही घालायची गरज नाही. 2 चमचे. आणि हे नेहमी भज्यांचं पीठ भिजवतो तसं भिजवून घेऊया. दोन्ही गोष्टी आल्या आहेत, मॅरिनेट केलेले बेबी कॉर्न आणि जे आपण पीठ भिजवलं ते. तर आता तुम्ही हे करता का? मी धरते. हा, मसाला त्याला पूर्ण घ्यायला लागेल ना. हे मी घेते. हा, मस्त. प्रत्येक वेळेला जे मॅरिनेशन केलेला जो मसाला आहे त्याच्या सकट ते बेबी कॉर्न उचलायला लागेल. त्या भरलेल्या मिरच्या आपण करतो तसंच दिसतं, तसं ते थोडंसं दिसतं ना. या ते कुरकुरीत मस्त तळून घेतो आम्ही. आणि तुम्हाला साहित्य करते घेऊन घ्या. बेबी कॉर्न पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले बेबी कॉर्नचे तुकडे, बेसन, कॉर्नफ्लॉर, कोथिंबीर, जिरेपूड, चाट मसाला, आलं मिरची लसूण पेस्ट, दही, तेल आणि मीठ. कृती: प्रथम वाफवलेल्या बेबी कॉर्नच्या तुकड्यांवर मीठ, चाट मसाला, जिरेपूड, आलं लसूण मिरची पेस्ट आणि कोथिंबीर घालून ते मॅरिनेट होऊ द्यावेत. एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर, मीठ आणि दही घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. मॅरिनेट केलेले बेबी कॉर्नचे तुकडे या दह्याच्या बॅटर घोळवून खरपूस तळून घ्यावेत.